हाय, मी स्वाती. मी एक कॅन्सर पेशंट आहे. आता सकाळचे वाजलेले 6:30. आज ना मला माझं म्हणजे माझी केमोथेरपी चालू आहे. तर त्याच्यासाठी मला केमो घ्यायला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये. तर आता पहिले माझे मिस्टर उठलेले होते. तर त्यांनी मग मला म्हणजे लवकर उठायचं होतं मला, पण मला नाही झालं उठणं. तर मग त्यांनी मला उठवलं सकाळी आणि माझे जे बेडवरचं असते तर ते मी थोडंसं केलं. आणि त्याच्यानंतर आहे ना माझं इकडचं झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागली. म्हणजे मला माझ्यासाठी डबा बनवायचा होता आणि भाऊ त्यांच्यासाठी पण म्हणजे मसाले भात वगैरे करायचा होता त्यांच्यासाठी. तर मग बाकीचा डबा माझी आत्या बनवणार होती. तर त्याच्यानंतर मग माझा डब्बा वगैरे बनवणं झाल्यानंतर मला मंदिरात जायचं होतं, कारण की मला द्यायचं होतं ब्लड. कारण की मी काल रात्री ना ब्लड म्हणजे विसरली होती मी. आणि तुम्हाला माहिती असेल CBC हे म्हणजे जे असतं समजा तो टेस्ट ते घेऊन जावं लागतं. तर त्याच्यासाठी मग डॉक्टरला दाखवण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग ब्लड रिपोर्ट पाहून हिमोग्लोबिन वगैरे CBC हे ते पाहून आहे ना ते आपल्याला म्हणजे ट्रीटमेंट देतात केमोचं. आणि त्याच्यानंतर मग मी आहे ना याचा अर्धा भाग आहे ना म्हणजे समोरचा व्हिडिओ आहे ना दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे दुसऱ्या दिवशी याच्या समोरचा भाग येईल. कारण की इथेच जर मी पूर्ण व्हिडिओ दाखवतो म्हटलं ना तर खूप जास्त मोठा होऊन जाईल. म्हणून मग मी आहे ना अशा अर्ध्या याच्यामध्ये हे केलेलं आहे. तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 8:15. माझं 8 वाजेपर्यंत पूर्ण झालं होतं. आंघोळ वगैरे सगळं झालं होतं. डब्बा वगैरे सगळं पॅक करून घेतलं होतं मी. आणि त्याच्यानंतर मग मी निघाली मंदिरात दर्शन वगैरे घेतलं, बेल घेतली आणि त्याच्यानंतर मग मी रुद्राक्षाचं पाणी वगैरे पण घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर मग इकडे सगळं माझं हे झालं. त्याच्यानंतर ब्लड द्यायला गेली होती. ब्लड देऊन आल्यानंतर गाडीमध्ये बसली आणि निघालो हॉस्पिटलसाठी. तर मला इकडेच हे सांगायचं आहे की मी हॉस्पिटलमध्ये जाते ना तर मी असं इतक्या जवळून असं पेशंटला बघितलं आहे ना. छोटे छोटे मुलं असतात, काही मग म्हणजे काहीच एज नसते छोट्या मुलांची, किंवा मग मोठे पण आता समजा 24-25 वर्षाच्या मुली असतात, किंवा मग आपल्या एजचे पण असतात समजा. तर काय बघितलं आहे म्हणजे आपण काय जगलो आहे आपली लाईफ, काहीच नाही. तर त्याच्यामुळे ना मला असं वाटते की माझा जर हा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की फूल नाही तर फुलाची पाकळी तरी मला मदत करायची मला खूप जास्त हे आहे की मला आहे ना मी इतकं जवळून बघितलं आहे ना कॅन्सर पेशंटला. त्यांचे म्हणजे जे मी असं नाही म्हणत की प्रत्येकानेच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतलं पाहिजे. गव्हर्मेंट पण आहेत, पण गव्हर्मेंटमध्ये एवढे पेशंट असतात ना की त्यांच्याकडे प्रत्येक डॉक्टरला लक्ष देणं नाही होत. पण तेच प्रायव्हेटमध्ये आहे ना आपण म्हणजे प्रत्येक डॉक्टर आपापल्या पेशंटची काळजी घेतात, त्यांना नीट समजावून सांगतात आणि सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांच्या हाताखालून होते. तर थोडं चांगलं ट्रीटमेंट मिळते. आणि ज्या हॉस्पिटलमध्ये मी जाते ना तिथले डॉक्टर लोक, तिथला स्टाफ म्हणजे तिकडे नर्सेस खरंच खूप छान आहेत. तर खरं सांगते खूपच छान आहे तिथलं सगळं. याच्या समोरचा भाग मी तुम्हाला सांगितलं आहे, मी उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तर आता आम्ही गाडी वगैरे पार्किंग करून देतो, कारण की आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. इथे एंट्री करतो ना तेव्हाच आहे ना आम्हाला एक पास देण्यात येते. म्हणजे पेशंटसोबत फक्त एकच मेंबर मधात जाऊ शकतो. तर त्याच्यामुळे त्याने आम्हाला इकडे पास वगैरे दिली. आम्ही गाडी पहिले पार्किंगला लावतो. समोरचा भाग बघायला विसरू नका. तर आजसाठी इतकं.